हॅलो गाईज, आज आमचा डे 4 आहे आणि जस्ट आता आम्ही इथून निघालो आहोत हॉटेलवरून. हे हॉटेलचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही रामेश्वरम टेम्पलमध्ये जातो आहे दर्शन घ्यायला आणि तिथे 22 कुंड, किती कुंड घेतात? 22 कुंड, राईट. 22 कुंड स्नान करावं लागतं, पण तिथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो जिकडे जिकडे अलाउड आहे तिकडे तिकडे मी तुम्हाला घेऊन जाईन आणि दाखवेन. हे आमची फॅमिली सगळे रेडी झाले आहेत. ॲक्च्युली 6 वाजता निघायचं होतं, पण आम्हाला उशीर झाला आहे. सो आम्ही पटापट निघतो आणि तुम्हाला जे जे आम्ही दाखवू शकतो ते आम्ही दाखवणार या व्हिडिओमध्ये. चला. हे बघा गाईज, ट्रॅफिक जाम झालेलं आहे आता आणि आम्ही मंदिरात जातो आहे. आणि ड्रायव्हिंग करतायत माझा हिरो ॲक्च्युली आणि पतिदेव. अडीच बसलाय. थांब सियान आम्हाला हे करतोय, डिस्टर्ब करतोय. सियानला खूप भूक लागली आहे, पण आधी आम्ही दर्शन घेणार. हा बघा गाईज, हा पश्चिम दरवाजा आहे. आता आम्ही इथे पार्किंगला आलो आहे. पार्किंग भरपूर लांब आहे आणि आमचे जे साथीदार आहेत ते रिक्षासाठी गेले आहेत, पण अजून काय रिक्षेचं काय खरं दिसत नाही आहे. खूप म्हणजे खूप ऊन आहे आणि एक पण व्हेकल नाही आहे. ओके फाईन, आम्हाला रिक्षा फायनली भेटलेली आहे गाईज. सध्या कॉन्व्हर्सेशन चालू आहे. सो गाइस, हे ऑटो रिक्शा वाले हैं. हाय. और हम इनके रिक्शा से जाएंगे अभी. और ये इसका ऑटो है. सो गाइस, जाऊया आता. आम्ही केदारची वाट बघतोय. तो पार्किंगमध्ये गेला आहे. आला की मग आम्ही रस्ते वाईज अलग जाता. 100 रुपये घेते गाईस, 100 रुपये. गाईज, आम्ही जस्ट उतरलो आता ऑटोमधून आणि ते बघा हे नाम लावणं चालू आहे. ॲक्च्युली हे काही कंपल्सरी नाही आहे, पण हे जरा ऑथेंटिक वाटतं. तसा हा सीझन टाईम नाही आहे, पण गर्दी तर आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही धनुषकोडीला चाललो आहोत. प्रसाद खाल्ला मस्त आणि गर्दी होती. ठीक आहे, 200 रुपयेचं तिकीट काढलं होतं. स्पेशल तिकीट होतं ते. एक 100चं होतं, दुसरं 200चं होतं. आम्ही 200चं काढलेलं आणि दर्शन एकदम छान झालं आहे. अभिषेक पण भेटला आम्हाला आणि माझी जी मेन इच्छा होती रामेश्वरमला जायची, ती आता माझी पूर्ण झालेली आहे. आदल्या दिवशी ठरवलेलं, दुसऱ्या दिवशी रामेश्वरमला निघालो आणि आज सोमवारचं आमचं दर्शन झालेलं आहे. हे बघू शकता, हे त्या गुरुजींनी मला लावलेलं आहे आणि आम्हा सगळ्यांना हे लावलेलं आहे ॲक्च्युली. सो भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं. भारताच्या शेवटच्या टोकाला आलो आहोत. हा बंगालचा महासागर आहे आणि इथे 2 समुद्र एकत्र असे झालेले आहेत. हा आहे तो अरेबियन सी आहे आणि तुम्ही दोन्ही पाण्यांमधला फरक बघू शकता. इकडचं ब्लू वॉटर खूप छान असा आहे. धनुषकोडी आहे. इथे पाऊस अजिबात पडलेला नाही आहे. पूर्ण इंडियामध्ये मान्सून सीझन चालू आहे आणि तुम्ही बघू शकता इथे वेव्स जे आहेत ते किती काम आहे. एकदम बीच काम आहे.
चला तर आपण निघालो आहोत इथून धनुषकोडीवरून आणि आम्ही आता जातोय मस्तपैकी जेवायला, कारण ब्रेकफास्ट पण केला नव्हता. सकाळी प्रसाद खाल्ला, तेवढंच खाल्लंय, बाकी काय खाल्लं नाही अजून. भूक लागलेली भरपूर गाय, सियानला आणि आम्हाला सगळ्यांना. स्वामी तर शाळा खातलाय. कसं आहे शाळा? मस्त. मस्त आहे? अनिशला तर भरपूर भूक लागली होती, बघू शकता जसा तो आवाज करतो. आता रामनाथपुरम मध्ये आलो आहे आणि आता जेवायला चाललो आहे. आमचं फर्स्ट मील ऑफ द डे. हे रेस्टॉरंट आहे. जेवण ठीकठाक होतं, पण पोट भरलं आहे भरपूर. आणि आता मला ड्रायव्हिंग करायला दिली आहे. केदार सर बिझी आहे. मला जे हवं होतं ते आता मिळालं आहे. आणि आता आम्ही कुठलं फळ आहे ते केदार विसरले मी. ताडगोळे खायला जातो. बूमर आम्ही लहानपणी खायचो, आता खूप वर्षानंतर मी हा खाते. आम्ही आता पोहोचलो आहोत. हे हॉटेल आहे आमचं. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे नाव काय हॉटेलचं? आणि हे बीचच्या भरपूर जवळ आहे. हा मागे आय थिंक बीच आहे, सो आम्ही नंतर ॲक्सेस घेणार त्याचा. सध्या आम्ही लगेज काढतो आहे. भरपूर दमायला झाला आजच्या प्रवासात. काय बोल माझ्या ब्लॉग मध्ये. हाय. आणि काय दिसतंय तुला? तिकडे काहीतरी दिसतंय बघ. वास येता. कसलं वास येता? ते वडापावच्या गाड्या असतो तसे इथे फिशच्या गाड्या आहेत. इथे फिश फ्राय करतायत. आणि हे काकी लोक आम्हाला बोलवत आहेत जेवायला. सगळीकडे बघू शकता तुम्ही, सगळीकडे हे स्टॉल्स आहेत ॲक्च्युली. डिनरसाठी आता हॉटेल शोधतोय आम्ही. आज इथे सगळीकडे मच्छी आहे, पण आमचा आज सोमवार आहे, सो आज आम्ही मच्छी नाही खाणार आहोत. व्हेज काहीतरी खाणार आहे. सो चला. आता आम्ही झोपणार आहोत. भरपूर सारं दमलो आहोत. खूप सारं जेवलो आहोत आम्ही. हे हॉटेलचं रिसेप्शन आहे गाईज. बघा हा हॉटेलचा परिसर आहे. सो चला आपण उद्या भेटूया. गुड नाईट. बाय बाय. अच्छा सियन बाय बोलतोय. बाय बाय.